हे काय मम्मा? कॉफी आहे बेटा ही. हे फ्लावर आहे. हो बेटा, फ्लावर आहे त्याच्यावर. किती छान आहे. वाव, आवडलं तुला? आवडलं. टेस्ट करायची तुला कॉफी? कोणतीही आईस्क्रीम न वापरता एकदम थिक आणि क्रीमी अशी आपण कोरियन दालगोना कॉफी बघणार आहे, जी साऊथ कोरियाची फेमस स्पेशल कॉफी आहे. दिसायला खूप सुंदर आणि अगदी झटपट होणारी आहे. तर वाटतंय ना गार्निशिंग केल्यानंतर अगदी कॅफेसारखी आहे. तर चला वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणारे कॉफी, साखर आणि गरम पाणी. खरं तर हे समप्रमाणात घेतलं जातं, पण मी इथे जरा साखरेचं प्रमाण वाढवणार आहे, कारण कॉफी जर स्ट्रॉंग नको असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. तर साखरेचं प्रमाण जास्त घेतल्यामुळे थोडा करसर प्रमाण तर कमी होणारच आहे. शिवाय कॉफी आपली छान फोमी आणि क्रीमी कन्सिस्टन्सी घेणार आहे त्याला. तर आता आपण छान हँड मिक्सरने 5 ते 7 मिनटासाठी व्हिप करून घेऊया. म्हणजे आपली केकसाठी जी व्हिपिंग क्रीम वापरतो अगदी तशीच आपली व्हिप करायची आहे आपल्याला कॉफी. यामुळे आपली कॉफी मस्त थिक आणि स्टिकी होणार आहे. आपण जेवढं जास्त व्हिप करू तेवढं दुधावर फ्लोट करेल ती. आता कॉफीचा कलर बघू शकता तुम्ही, हळूहळू चेंज होतो आहे. अजून व्हिप करायला हवी आपण. तर एकसारखी आता आपल्याला व्हिप करायची आहे. बघू शकता तुम्ही, हवी तशी कन्सिस्टन्सी नाही आहे. तर आपण अजून 2-5 मिनटासाठी व्हिप करून घेऊया. कॉफी रेडी आहे हे कसं ओळखायचं तर मी तुम्हाला सांगते. एक टीप आहे त्याच्यासाठी. जेव्हा आपली कॉफी मशीनला होल्ड करेल तेव्हा समजायचं की आता आपली कॉफी ही रेडी झालेली आहे. हवी तशी कन्सिस्टन्सी अजून आलेली नाही आहे, त्याच्यामुळे मी अजून 2 ते 5 मिनटासाठी छान व्हिप करून घेणार आहे. कारण जेवढं आपण जास्त व्हिप करू तेवढी आपली कॉफी छान सेट होणार आहे. आणि आपण हे बॅटर जो बेस असतो तो आपण फ्रीजमध्ये 8 दिवसांसाठी म्हणजे 1 आठवड्यासाठी आपण स्टोअर देखील करू शकतो. आता बघू शकतात तुम्ही, आपल्याला हवी होती तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. कॉफी आता मशीनला होल्ड करते, म्हणजे आपण जो आकार देऊ अगदी तो आकार घेईल. परफेक्ट अशीच झाली पाहिजे. तर या प्रकारे आता आपली क्रीम व्हिप करून झालेली आहे. तर आता आपला बेस तयार आहे. आता आपण कॉफी करायला घेऊया. त्याच्यासाठी मी इथे गरम दूध घेतलेलं आहे, ते कोमट झालं आहे. आता यावर आता आपण व्हिप केलेली कॉफी चमच्याने व्यवस्थित पसरून घेऊ. आपल्याला एकदम दुधाला लागू द्यायची नाही आहे, हलक्या हाताने वरतून घालायची आहे आणि व्यवस्थित दुधावर आपल्याला सेट करून घ्यायची आहे. चमच्याने मी ज्या प्रकारे पसरवते आहे त्या प्रकारेच आपल्याला पसरून सेट करून घ्यायची आहे. एकदम मस्त क्रीमी असं स्ट्रक्चर आलेलं आहे. आता आपण याला गार्निश करून घेऊया. त्याच्यासाठी मी चॉकलेट सिरप घेतलेला आहे. तुमच्याकडे जर चॉकलेट सिरप नसेल तर तुम्ही कोको पावडरने देखील गार्निश करू शकता. टूथपिकचा यूज करून मी आता मस्त डिझाईन करून घेणार आहे. अगदी कॅफेमध्ये असते त्या प्रकारेच आपण कॉफी डेकोरेटिव्ह बनवूया. अगदी सोपं आहे. तर बघू शकतात तुम्ही, या प्रकारे अशी छान डेकोरेटिव्ह करू शकता. गार्निश केल्यानंतर वाटतंय ना आता किती सोपी आणि घरच्या साध्या 4 वस्तूंपासून आपण साऊथ कोरियाची फेमस कॉफी बनवू शकतो. कॉफी बनवून झाल्यानंतर जर व्हिप कॉफी जर उरत असेल तर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये जर ठेवलं तर 1 आठवडा सहज ही कॉफी चांगली राहते. तर तुम्ही इन्स्टंट कॉफी बनवू शकतात तिची. तर ही कॉफी दिसायला जितकी छान दिसते तितकीच टेस्टी देखील आहे. ही कॉफी मी आता धवलला टेस्ट करायला देणार आहे. फर्स्ट टाईमच तो कोल्ड कॉफी टेस्ट करतो आहे. तर त्याच्याकडनंच ऐका तुम्ही त्याला कशी वाटली ही कॉफी. धवल, तुला कॉफी आवडली बेटा? हो, अजून देतील. हो देईल ना बेटा. आय लव्ह यू मम्मा. थँक्यू बेटा. आय लव्ह यू टू. लव्ह यू टू मम्मा. बेटा मी तुला सर्व कॉफी व्यवस्थित मिक्स करून देते. जशी मी धवलला कॉफी व्यवस्थित मिक्स करून देते आहे तसंच तुम्ही पण ही कॉफी पिताना चमच्याने पहिले स्टर करून घ्या, त्यानंतरच मस्त एन्जॉय करा. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय.